सिंधुदुर्ग मधील मालवणची 3 दिवसांची ट्रिप प्लॅन करायची आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि ज्यांच्यासोबत फिरायला जायचंय त्यांनाही आवर्जून पाठवा। पुण्याहून रात्री घुमदाई ट्रॅव्हल्सने निघून सकाळी मालवणला पोहोचायचं। ट्रॅव्हलचे तिकीट 1,500 ते 2,000 रुपये असते। मी येथे सागर बीच रिसॉर्ट बुक केले होते। मालवण पर्यटन स्थळ असल्याने इथे हॉटेलची चांगली सोय आहे। सकाळी फ्रेश होऊन नाश्ता करून देऊळवाडा गावात जायचं। हॉटेलवाल्या काकांना आधीच 2 व्हीलर किंवा 4 व्हीलरची सोय करायला सांगायची। देऊळवाडा येथे संसारी नारायण, श्रीदेवी पावनाई, श्री रामेश्वर आणि गावदेवी सातेरी देवीचे दर्शन घेऊन पुढे किल्ले निवतीला जायचं। सुंदर अशा तारकर्ली खाडीवरील पुलावरून पुढे गेल्यावर मुख्य रस्त्यावरून निवतीला जाण्याआधी हॉटेल अपर्णा येथे मस्त व्हेज किंवा नॉनव्हेजचे जेवण करायचे। निवतीच्या किल्ल्याची बरीच पडझड झाली आहे, पण इथून सुंदर असा भोगवे बीच दिसतो। संध्याकाळी भोगवे किंवा निवतीच्या बीचवर जाऊन सूर्यास्त बघायचा। वेळ कमी असेल तर तुम्ही निवती किल्ला स्किप करू शकता। रात्री मालवण मध्येच हॉटेलमध्ये आवडीचे जेवण करा। दुसऱ्या दिवशी सकाळी हॉटेल राजभोग किंवा हॉटेल काका येथे सकाळचा नाश्ता करून सिंधुदुर्ग किल्ल्याकडे मार्गस्थ व्हायचे। प्रत्येकी 100 रुपये असे होडीचे तिकीट काढून किल्ल्यात जायचे। तिथे अनेक वास्तू सुस्थितीत पाहायला मिळतात। किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर देखील आहे। तिथून आल्यानंतर राजकोट किल्ल्यावर जाऊन सुंदर अशा समुद्र किनाऱ्याचे दृश्य पाहायचे। जवळच असणाऱ्या रॉक गार्डनला भेट देऊन तुम्ही संध्याकाळी चिवळा किंवा तारकर्ली किंवा देवबाग या समुद्र किनाऱ्यावर जाऊन संगम पॉइंटची बोट राईड करू शकता किंवा वॉटर स्पोर्ट ऍक्टिव्हिटी सुद्धा करू शकता। मी तर इथे फक्त समुद्राच्या लाटांची गाज ऐकत सूर्यास्ताचे विहंगम दृश्य पाहिले। रात्री तुम्ही मालवण मधील हॉटेल चैतन्य, अतिथी बांबू किंवा स्वामी फॅमिली रेस्टॉरंट इथे मस्त जेवण करायचे। तिसऱ्या दिवशी सकाळी पानखोल जुवासाठी निघावे। हडी गावातून बोटने किंवा तोंडवली तळाशील येथून रिसॉर्ट वरून बोट घेऊन तुम्ही येथे येऊ शकता। या बेटाचे वर्णन शब्दात करणं निव्वळ अशक्य आहे। जुव्यावर दुपारचे जेवण करून निघालात की आंगणेवाडी येथे आई भराडी देवीचे मंदिर आणि कांदळगाव येथील रामेश्वराचे मंदिर इथे भेट देऊन जवळील ब्रह्मानंद स्वामी महाराज समाधीचे दर्शन घेऊ शकता। जर वेळ असेलच तर आचरा येथील श्रीदेव रामेश्वर आणि जवळच असणाऱ्या बोंबडेश्वर महाराज मंदिरासही तुम्ही भेट देऊ शकता। तिथून पुन्हा मालवणला येऊन ट्रॅव्हल्सने पुण्याच्या दिशेने प्रस्थान करायचे। अशी सुंदर 3 दिवसाची मालवण ट्रिप तुम्ही प्लॅन करू शकता। ही संपूर्ण माहिती लिखित स्वरूपात पाहिजे असेल तर मालवण अशी कमेंट करा। आणि हो, इतक्या छान माहितीसाठी एक फॉलो तर करूनच टाका ना। जेव्हा कोकण आपलोच असा।